नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आज पाहणार आहोत मिशन शक्ती या योजनेविषयी. मी बऱ्याचशा अशा योजना घेऊन आलेली आहे महिलांसाठी, बालकांसाठी, वृद्ध लोकांसाठी आणि बरेचसे असे पीडित स्त्रियांसाठी या योजना असतात. त्या आपल्यालापर्यंत पोहोचतच नाही, कारण महाराष्ट्र सरकार या योजना आणतं पण आपल्यापर्यंत येत नाहीत. मग ह्या योजनेविषयी माहिती आपल्याला माहीत नसतं, मग आपण या योजनेपासून वंचित राहतो. त्यासाठी मी योजना आणलेली आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. अशा खूप साऱ्या योजना आहेत ज्याविषयी आपण माहिती नसतं, वाचलेलं नसतं आणि मग त्या योजनेचा आपण फायदाच घेता येत नाही. त्यासाठीच मी म्हणत आहे, तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेहमी अपडेट भेटत जातील आणि मग तुम्ही त्यानुसार तुमच्या योजनेचा फायदा घेऊन तुमच्या जवळचे कोणी पीडित व्यक्ती असतील, स्त्रिया असतील, अनाथ बालके आणि तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तिथं आपण माहिती काढून त्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि कसे आपल्या जेवढा फायदा घेतील तेवढा घ्यायचा. कारण महाराष्ट्र सरकार आपल्यासाठीच काम करतं, आपल्यासारख्या गरीब लोकांसाठी, महिलांसाठी, स्त्रियांसाठी, अनाथांसाठी, वृद्ध लोकांसाठी. तर मग चला पाहूया या पुढच्या व्हिडिओकडे. स्क्रीनवर जाऊया. मिशन शक्तीमध्ये काय दिले ते महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन महिलांचे जीवन, सुरक्षा, विकास आणि त्यांचा एकूण सहभाग सुनिश्चित करण्याकरता समग्रपणे केंद्रित राहून महिला विकासासाठी प्रयत्न करते. विभागाची महिला विकास कार्यातील काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत, परंतु केवळ उद्दिष्टापुरतेच ते मर्यादित नाही, तर पीडित, निराधार आणि वंचित महिलांच्या पुनर्वसनास सहाय्य करते. कौटुंबिक आणि सामाजिक हिंसेला बळी पडलेल्या महिलांना संरक्षण देते. महिलांना रोजगार मिळवून देता येईल अशी कौशल्ये आणि क्षमता प्रदान करते. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या आणि संकटात सापडलेल्या महिलांना तात्काळ आणि सर्वसमावेशक काळजी आणि मदत प्रदान करते. मदतीची गरज असलेल्या आणि गुन्हेगारी हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या बचाव, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी दर्जेदार यंत्रणा उभारते. हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, लैंगिक समानता इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी योजना आणि कार्यक्रम तसेच कायदेशीर तरतुदींबद्दल लोकांना जागरूक करणे, धोरणे, कार्यक्रम, योजना यांचे अभिसरण आणि सर्व क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी सक्षम वातावरण निर्माण करणे. महिला आणि मुलींबद्दल सकारात्मक वर्तनाबद्दल घडवून आणण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. लिंगपक्षपाती लैंगिक निवडक निर्मूलन रोखण्यासाठी मुलींचे अस्तित्व, संरक्षण, शिक्षण आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी मिशन शक्तीच्या 2 उपाययोजना आहेत, संबळ आणि सामर्थ्य. महिलांच्या सुरक्षेसाठी संबल उपाययोजना तर वन स्टॉप सेंटर व महिला हेल्पलाईन WHL, बेटी बचाव, बेटी पढाव, BBP या सध्याच्या योजनेबद्दल नारी अदालतचा एक नवीन घटक समाविष्ट करण्यात आला आहे. संबळ, महिलांची सुरक्षा आणि सुरक्षा. या योजनेमध्ये नाव आहेत वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन, बेटी बचाव, बेटी पढाव, नारी अदालत. या योजनेची जी नावं मी तुम्हाला सांगितले ना, याच्याविषयी मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन बघू शकता, नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये या योजनेची लिंक देते, त्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. सामर्थ्य, महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या सामर्थ्य योजनेत उज्ज्वला, स्वाधारगृह, कार्यरत महिला वसतिगृहाच्या विद्यमान योजनांचा समावेश बदलासह करण्यात आलेला आहे. याशिवाय राष्ट्रीय क्रेच योजना PWMVY याच्या विद्यमान योजना 7 ICDS अंतर्गत आता समर्थामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. योजनेचे नाव आहे उज्ज्वला, स्वाधारगृह, कार्यरत महिला वसतिगृह, राष्ट्रीय क्रेच योजना, PWMVY यासारख्या योजना आहेत. आता मी ह्या तुम्हाला योजनेची माहिती दिलेली आहे, तर तुम्ही आता तुमचं काम आहे या योजनेची माहिती अजून तुमच्या दुसरीकडे म्हणजे तुमच्या जवळचे मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा तुमचे कोणी जवळचे फ्रेंड्स वगैरे सगळ्यांना या योजना
पोचल्या पाहिजे महिलांना आणि त्यांना या योजनेतून फायदा घेऊन त्यांनी त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे कसं जगता येईल, कसं मिशन शक्तीचा उपयोग करून तुम्ही कसे चांगलं राहू शकता यासाठी आहे तुमच्याजवळ. पुन्हा आपल्या या खेड्यासारख्या आपण महाराष्ट्रामध्ये जेवढी खेडी आहे त्यांच्यापर्यंत तिथं लोक राहतात, त्या लोकांना ह्या माहिती गेली पाहिजे. अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही भेटी घेतल्या पाहिजे, तिथे या योजनेविषयी माहिती विचारली पाहिजे. आणि तुम्हाला जर अजून असे व्हिडिओविषयी योजनांविषयी माहिती पाहिजे असेल तर मला सांगा, मी त्याविषयी जरूर व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला जर काही अजून माझ्या नवीन काही पाहिजे असेल तर मला व्हिडिओच्या खाली लिंक कमेंटमध्ये कमेंट करा आणि मला सांगा की तुम्ही ह्या चुका केल्या, काय केल्या. मग मी त्यानुसार योजना विषयी माहिती आणेल आणि व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि आपले व्हिडिओ आहे ना शेअर करायला विसरत नका जाऊ. ते हमखास तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर म्हणा कुठेही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत जा, म्हणजे जेवढं होईल तेवढ्या योजनांचा प्रसार होईल आणि लोक जागरूक होतील. ठीक आहे. तर धन्यवाद.